नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे दिव्या शालिग्राम खऱ्यात. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव. आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे. त्या ग्रंथालयामध्ये खूप छान छान गोष्टीची पुस्तके आहेत. मी त्या ग्रंथालयामधून एक पुस्तक घेतलेले आहे. माझ्या पुस्तकाचे नाव आहे शिस्त. या पुस्तकाचे लेखक आहे शंकर नरे. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. मला हे पुस्तक खूप आवडलेले आहे. चला तर सुरू करूया. एक 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 मुलगा होता. त्याचे नाव होते रवी. तो 12वी 11वी मध्ये 12वी 13वी मध्ये शिकत होता. तो गाडी चालवायलाही शिकला होता, पण त्याला कार शिकायची होती. म्हणून मग तो त्याला शाळेत जावे वाटावे असे त्याला शाळेत वाटत नसे. मग त्याला गाडी चालवायचा खूप शौक होता. मग तो एके दिवशी गाडी चालवत होता. मग तो गाडी चालवून गाडीवर तो त्याच्या मित्राच्या इथे गेला आणि मग त्याच्या मित्राला म्हणाला. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. मग त्याला माहित नव्हते की त्याच्या मित्रांना कशासाठी बोलवले. मग त्याने त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा केला आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी त्याला दुपारून त्याच्या घरी त्याने हॉलवर बोलवले आणि मग त्याने त्याच्या मित्रासाठी एक मोठेसे गिफ्ट घेतले होते आणि तो सुद्धा त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार होता. आणि मग तो त्याच्या मित्राला घेऊन तिथे हॉलमध्ये गेला आणि मग ते दोघे जणांना बोर होऊ लागले. मग त्यांनी त्यांच्या मित्रालाही बोलवले आणि मग सारे मित्र पार्टी करू लागले. आणि मग सारे जण घरी गेले आणि मग त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. मग त्याच्या मित्राला खूप उशीर झाला आणि मग त्याच्या मित्राला त्याची आई खूप बोलू लागली. मग त्याचा मित्र खूप उदासला आणि त्याच्या आईने त्याच्या मित्राला घराबाहेर काढून दिले, कारण की त्याला घरी जायला 1-2 वाजले होते. म्हणून मग तो घरी आला. तो रोडवर मग तो बाहेरच थांबला आणि मग तितक्यात त्याला त्याच्या मित्राची आठवण आली. मग त्याने त्याच्या मित्राला कॉल केला. मग तितक्यात त्याचा मित्र गाडी घेऊन आला आणि मग त्याच्या मित्राला त्याने घरी नेले आणि मग म्हणाला, तुझ्या आईने तुला का काढून दिले. मग तो म्हणाला की आपल्याला इथं बर्थडे सेलिब्रेट करायला उशीर झाला, म्हणून आपल्याला 1-2 वाजले होते. म्हणून माझ्या मम्मीने मला खूप कलमा केला आणि घराबाहेर दिले काढून. मग त्याचा मित्र म्हणाला की तू काही टेन्शन घेऊ नको, आपण एखादी नोकरी जॉब किंवा काहीही करू. मग त्यांना कुठेही जॉब मिळेना. मग त्याला एके दिवशी एक कॉल आला आणि मग त्यांनी तो कॉल उचलला आणि मग त्यांना आनंदाची गोष्ट होती की त्या दोघांनाही नोकरी भेटली होती. मग ते दोघेही खूप खुश झाले आणि मग ते दुसऱ्या दिवशी जॉब करायला जाऊ लागले. मग त्याच्या आईला माहीत नव्हते की त्याचा मित्र घरी आलता म्हणून. मग त्याच्या आईने त्यांच्या पुरता स्वयंपाक केला आणि त्याच्या मित्रापुरता स्वयंपाक केला नाही. मग तो उपाशी राहिला. मग तो म्हणाला की आता मीच गाडी चालवणार. मग तो गाडी चालवू लागला होता की पुढून ट्रक आला आणि त्या ट्रकाने त्याला मग त्या दोघांचाही ॲक्सिडेंट झाला आणि मग ते दोघेही दवाखान्यामध्ये गेले. आणि मग मग ते डॉक्टर म्हणाले, तुम्ही काही खाल्ले का नाही. मग ते म्हणाले, मी काहीही खाल्ले नाही. मग त्याचा मित्र खूप उदासला. त्याच्या मित्राला लागले नव्हते, पण त्याला खूप लागले होते. धन्यवाद.